अमरावती शहरात वाढत्या हत्येच्या घटनेने सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं आहे। 3 दिवसांपूर्वी बडनेऱ्यात हत्येची घटना घडली होती। आता पुन्हा राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील शंकरनगर परिसरातील वैभव कॉलनी येथे महिलेची हत्या 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली। 45 वर्षीय निलिमा संजय खरबडे नामक महिलेची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली। निलिमा या वैभव कॉलनी येथील घरी एकट्याच राहत होत्या। रविवारी सायंकाळी निलिमा यांच्या बहिणीचा मुलगा त्यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे आला। त्यावेळी त्याला त्या मृतावस्थेत आढळून आल्या। त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राचे वार दिसून आले। अशातच तातडीने घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना देण्यात आली। माहिती मिळताच राजापेठचे ठाणेदार पुनीत कुलटसह गुन्हे शाखा पोलिसांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला। पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। यावेळी ठसे तज्ञांसह फॉरेन्सिकच्या चमूला सुद्धा पाचारण करण्यात आले। मृत निलिमा यांच्या शरीरावर धारदार शस्त्राचे वार दिसून आल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झाले। मात्र मारेकरी व हत्येचे कारण अद्याप अज्ञात आहे। घरात पाहणी केली असता घरात असलेल्या सीसीटीव्ही हार्ड डिस्क आरोपीने काढून घेऊन गेल्याचे लक्षात आले। मारेकरी कोण, महिलेची हत्या कोणत्या कारणाने केली हे मात्र आरोपी पोलिसांच्या हाती लागल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत वैभव कॉलनीमध्ये शंकरनगर या ठिकाणी निलिमा संजय खरबडे नावाच्या महिला राहत होत्या। आज सायंकाळी 112 वर साधारणतः 7 वाजता, रात्रीच्या 7 वाजताच्या दरम्यान माहिती मिळाली की एक महिला मयत आढळून आलेली आहे घरामध्ये। तेव्हा पोलीस या ठिकाणी आली आणि खात्री केली तर ते मर्डर झालेला आहे। आणि यामध्ये सध्या राजापेठ पोलीस स्टेशन तसेच क्राइम ब्रांच ह्या आरोपीचा शोधासाठी प्रयत्न करत आहेत। सध्या आरोपी निष्पन्न नाही, परंतु हा खून कशातून झाला यासाठी आणि मग त्यातून आरोपी कोण आहे यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत। नक्की हा खून 1-2 दिवसात आम्ही उघडकीस आणू। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।